हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर ब्लॉगला तर सुरुवात केली ती पण गाडीमधून। तर बाहेर चालले जरा, हे आणि मी चालले। तर हे खाली उतरले। तर आता आम्ही सध्या आहोत किल्ल्यावरती, कारण किल्ल्यावर पण मंदिराचं काम वगैरे चालू आहे। तर म्हटले की जाऊन येऊया, आणि खूप दिवस झालं मी किल्ल्यावरती आलेलीच नाहीये। तर म्हटलं जाते। तर एवढी सगळी झाडं आलेत ना पावसामुळे, पावसाळा चालू आहे आणि त्याच्यामुळे खूप सगळं असं हिरवं हिरवं झालं। मी तुम्हाला दाखवते, कारण मी स्वतःच खूप दिवसानंतर किल्ल्यावर आले आणि मी कुठे जाणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळात सांगतेच। तर चला मी आता खाली उतरते सगळ्यात अगोदर। तर ते उतरलेत आणि ते तिकडे गेलेले आहेत। तर चला जाते मी पण त्यांच्यासोबत। काय काय कामं झालेत बघूया मंदिराचे आपण। बापरे ऊन किती आहे, हे बघा हिरवं हिरवं सगळं झालेलं आहे। आणि इकडे मंदिराचं काम चालू आहे, गणेश मंदिर, कारण आता गणपती येतात त्याच्या अगोदर काम करून घ्यायचं असं बोलले हे। इकडे पण हे तुम्हाला नंतर दाखवते, सगळ्यात अगोदर मंदिराचं दाखवते। चल, हे बाहेरून तर असं झालंय, आतमधून स्टाईल वगैरे चालू आहेत लावायला। गोल्डन कलरच्या मस्त स्टाईल लागल्यात, मस्त आहे। साईडला व्हाईट कलरच्या, आणि अजून थोडं बाकी आहे काम, इथे पण चालू आहे। त्याच्यानंतर इकडे पण स्टाईल लावल्या। ह्या फरशाच्या आहेत ना, तर इथे पायऱ्यांना लावण्यासाठी हे असा गोल गोल कट केलेला आहे। चालू आहे इकडे काम। बाहेर पण स्टाईल वगैरे लावायच्यात वाटतं, मला काय एवढं माहित नाही, पण आतमध्ये तर स्टाईलला लावल्यात ना गोल्डन कलरच्या, ते खरंच भारी वाटायला। आणि तुम्हाला आता मी झाडं दाखवते, किती हिरवे हिरवे झालेत, ते एकदम हिरवे हिरवे झाडं झालेत, हिरवे हिरवे। हे तर कशाचं काय माहितीच नाही, पण छान छान आलंय। इकडे बदामाचं झाड आहे, पपया अजून येत आहेत वाटतं। गणपती बाप्पांना तोपर्यंत इथं ठेवलंय, हे बघा, कारण तिकडे काम चालू आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पांना इथे ठेवलंय। आता गणपती जे आहेत ते येणार आहेत 7 तारखेला, मग तेव्हा त्यांची पण स्थापना तिथे होणार आहे। त्याच्यामुळे गणपती यायच्या अगोदर तिथलं काम करून घ्यायचं आहे, कारण की या बाप्पांना तिथे स्थापन करायचं आहे। त्याच्यामुळे हे झाड मस्त झालेत, झाडं आंब्याची झाडं आहेत। हे आता आंब्याला कधी लागतात, अजून आंबे लागलेलेच नाही त्याला, पण आंब्याची झाडं मात्र आहेत भरपूर। आणि इकडे पण काहीतरी काम चालू आहे। इकडे नारळाची केळीचे झाड आहेत, हे सगळे केळीचे। परत इकडे पण सगळं हिरवं। अरे मी बेलाचं झाड लावलं होतं, बेलपत्राचं, बघते मी आलंय का ते, 1 मिनिट। बापरे सापांची भीती वाटते, आणि इथं आहेत पण साप भरपूर, दिसतच नाही झाड कुठे। हाय 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 त्या तिथं तिथे इथे एवढं हे ना, आणि इथं खरंच साप पण भरपूर आहेत, भरपूर साप पण असतात इथं। हे बघ सदाफुली, भरपूर झाड आहेत। तुळस पण भरपूर होत्या, कुठे कमी झालं। जास्वंद, हे रोज एक फुल घेऊन येतात जास्वंदीचं इथून घरी वाहायला। आता आहे पण मी चालले बाहेर, तर आता मी तोडणार नाही आहे। सदाफुलीचे पण खूप सगळी फुलं आहेत, आणि सगळं गवत आलं आहे आता इथे पावसामुळे, त्याच्यामुळे आतमध्ये जाणं तर चुकीचं आहे मला असं वाटतं, कारण साप बीप एखादा आला बामा तो ढसेल मला। ह्याने गाडी चालू केली जाते मी। हे बघा इकडे पण, हे इकडे पण हे बघा तुळस किती लावल्यात इकडे। आणि कर्दळीचे झाड, कर्दळी लावलेली म्हणजे कर्दळी लावलेली, तर इकडे कर्दळीचं झाड आहे, आणि हे कशाचं माहीत नाही ते पलीकडचं। बाकी इकडे बदाम वगैरे आहे। गाडी साहेबांनी चालू केली आहे, बसते मी गाडीत। ह्याने लगेच गाडी चालू केली। चाललो तर आम्ही आता बाहेर। त्यांना म्हणलं मी पानाचं चॉकलेट आणायचं, हे त्याने हे आणले, हे नाही, त्याला तसली टेस्ट नाही त्या पानासारखी, त्याच्यामुळे मी काय खाल्लंच नाही। आणि त्या आमच्या किल्ल्याच्या बाजूलाच इथं नर्सरी ओपन झाले बघा, सगळे झाडच झाड तिथं, दिसले का? हे बघा इथे बाजूलाही भरपूर झाड आहेत तिथं। पांढरी फुल, पांढरं पण जास्वंदीचं झाड आहे। चला चला चला,
तर निघालो आम्ही आता किल्ल्यावरून. तर जायचं जरा बाहेर म्हणजे तुम्हाला तर बोललीच होती की हे मंगळसूत्र थोडंसं साईडने असं कट झालं आणि ते कधीही कुठेही पडेल, त्याच्यामुळे मी काढून ठेवलं होतं. तर आता ते बघायला पण जायचं आहे. तर आता हेच रिपेअर होत आहे की नवीन येत आहे की नवीन डिझाईन येते काय माहीत नाही. तर आता जा गेल्यावर कळेल, माहीत पडेल गेल्यावरती. तर हे आमचे साहेब आहेत, गाडी चालवत आहेत. चला, पावडर उमकरली की काय कळत नाही. सध्या आम्ही आहोत गणेशनगरच्या जवळ. आणि श्रावण महिना संपलेला आहे, तर 2-3 दिवस आहेत नॉनव्हेज खायला. तर आता मी बोलली यांना हॉटेलमध्ये जेवायला घेऊन चालत. आता हे काय करतात उद्या काय माहिती, कारण परवा दिवशी तर हरतालिकेचा उपवास आहे, त्याच्यानंतर लगेच गणपती येतात. मग गणपती भले आमच्याकडे नसतो, पण 11 दिवस गणपती गेल्याशिवाय परत आम्ही खात नाही. तर त्याच्यामुळे बघूया आता उद्या. मी तर म्हटलं होतं आजच म्हणून, पण म्हटलं आज सकाळी 9:30-10 वाजता अमावस्या संपली आहे, मग बघू म्हटलं उद्या. त्याच्यामुळे हे आज काही नाही आहे. पण सकाळी एवढी घाई झाली मला तन्मय आरोहीला शाळेत पाठवताना. एवढी घाई तिला एकतर ते राखी बनवायला सांगितली होती मॅडमने, तर त्याचं सामान आणायला जायचं. मग ते खालून घेऊन आली. त्याच्यानंतर परत तिला म्हटलं, मी ते गोल करून दिलं तिला सर्कल वगैरे, तर तिने कट केलं स्वतःच, कारण मला चपाती भाजी करायची होती. आणि तनिष्काला सकाळी मॅगी वगैरे बनवून दिली, कारण खूप कंटाळा आला होता सकाळी 5 वाजता उठायचं. त्याच्यामुळे उठली नाही, तिला मॅगी वगैरे बनवून दिली. आणि नंतर ह्या पोरांना मसुराच्या डाळीची चटणी आणि चपाती बनवली तन्मयला आणि आरोहीला. तर मग त्यांना ती चटणी चपाती दिली. आणि मग ते चपाती भाजी बनवूस तर मग टाइम बिलकुल नव्हता. त्याच्यानंतर एक फॉर्म भरायचा होता तिच्या शाळेतला, मग तो भरायला बसली. ते मग एकच पान बघितलं मी, दुसरं पान बघितलंच नाही. तिचं एक भरलं, एक राहिलं. नंतर तिचा फोटो पण नाही, तर मग आज तिचा फोटो वगैरे यांना सांगते आणायला. मग ते आज फोटो वगैरे घेऊन येतील. तिला म्हणलं की उद्या सांग मॅडमला की उद्या घेऊन येते म्हणून. तर बोलली आहे हो म्हणून. आता काय करतात मॅडम बघू. तर आता चाललोत आम्ही घरी. आणि जे मंगळसूत्र होतं ते टाकलं त्यात बनवायला, आणि त्याच्यात थोडंसं वाढवलंय अजून. तर भेटणार आहे आता 8-10 दिवस तरी लागतील त्याला. तर त्याच्यामुळे 8-10 दिवसानंतर ते भेटणार आहे. तर आता हे घातलं तोपर्यंत दुसरं, कारण असं पण बरोबर वाटायला गेलं ते गळा वगैरे. तर तिथं साईडला होतं एक दुकान, त्या दुकानातून घेतलं आणि घातलं. तर आता चालले घरी. तनिष्का तर आलेली 2 वाजताच. तर आता जेवली नाही बघते घरी गेल्याच्या नंतर. कॉलेजमध्ये हे गाडी ठेवून आम्हाला बाईकवरती जायचं आहे, कारण ही गाडी आता म्हटलं कॉलेजमध्ये ठेवा, बाईकवरती जावी. जुन्नर साहिब